वारी आली की असं वाटतं का कधी माहेराला निघावं. याच्यासारखा आनंद कुठत नाही, वर गेल्यावर बी नाही खाली पण नाही. 2026च्या आषाढी वारीच्या आळंदी ते पंढरपूरच्या दरम्यान फलटणमध्ये असलेल्या आजच्या या मुक्कामात भेट घेत असताना वारकऱ्यांशी खास बातचीत केली आहे. यामध्ये खूप रोमांचक माहिती समोर आली. पाहूया महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. प्रशासन सज्ज आहे का आपल्या सगळ्या सुविधा? हो, सज्ज भरपूर सुविधा आहे सर. मदर अँड फादर द ग्रेट बेटर दॅन 100 टीचर. पहिलं मी महाराष्ट्र जे चॅनेलला धन्यवाद देतो, कारण ही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही पूर्ण आपल्या महाराष्ट्रात सांगता. सुनील कातारे, महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे. अगदी त्याच अनुषंगाने आज आपण फलटण लगतच्या या मुक्कामालगत काही वारकऱ्यांसोबत संवाद करणार आहोत. वारकरी आपल्या सोबत आहेत काही. सर नमस्कार, तुमच्याकडे येतो. कसं पाहता आळंदी ते पंढरपूरच्या या सोहळ्या दरम्यान अनेक वारकरी या ठिकाणी येत आहेत, तुम्ही देखील यात उपस्थित आहेत. काय भावना आहे, कुठून आलात आणि किती वर्षाला वारी करता? सर मी जालना तालुक्यातून गोलापांगरी या गावात आलो. माझं नाव परमेश्वर विठ्ठलराव मोरे. किती वर्षाला वारी करता? मी माझं म्हणजे मी एसटीने जात होतो पहिला, पण आता माझी इच्छा झाली. मला आता ही पहिली वारी माझी, पण अजून मी इथून पुढे 5 करत नाही, मला करायचे आहेत. एवढ्या वर्षात तुमची पहिली वारी आहे? मग असं येतो तुम्ही पहिलं म्हणजे थोडासा व्याप होता मागं, पण आता कसं आता थोडं वय झालं, आता म्हणजे करू म्हणलं वारी. आता काय भेटलं तुम्हाला आजच्या या वारीमध्ये? बापरे, याच्यासारखा आनंद कुठत नाही, वर गेल्यावर बी नाही खाली पण नाही. का आनंदामध्ये नेमकं काय काय कधी प्रशासन सज्ज आहे का आपल्या सगळ्या सुविधा? हो, सज्ज भरपूर सुविधा आहे सर. किती होतो ना आनंद सांगायची मला पद्धत असते. छंद खूप आहे. मी भजनं म्हणतो, भावडं म्हणतो, गवळणी म्हणतो, काही म्हणतो. मी आता जफडं सुद्धा घेतो आम्ही आमच्या एवढ्या 15 लोकांनी. आता जफडं माझं पुढे गेलं, मी स्वतः वाजणार आहे आणि स्वतः आनंद घेणार आहे. आता बाबा तुमच्याकडे येतो. कसं पाहता, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहे? तरुण वर्ग देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय भावना आहे? यावर्षी जरा जास्ती गर्दी आहे आणि आम्ही सुद्धा आमचा 100 लोकांचा ग्रुप आहे कोपरगावचा. ही सगळी मंडळी आमची कोपरगावची. तर आम्ही 20-1 वर्षापासून वारीमध्ये येतो. हो. काय मिळालं तुम्हाला 20 वर्षापासून वारी करता? काय म्हणजे काहीतरी समाधान काय मिळालं तुम्हाला नेमकं? आपल्यामध्ये भरपूर बदल होतो. आपला स्वभाव बिभाव थोडंसं हे सगळं वातावरण पाहून आपल्याला कसं वागायचं. रामकृष्ण महाराज आपल्याकडे येतो. आपण एक काय सांगाल? तरुण वर्ग देखील याप्रमाणे दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि पाहायला गेलं तर AI च्या माध्यमातून चेहरे या ठिकाणी मोजता येणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? पहिलं मी महाराष्ट्र जे चॅनेलला धन्यवाद देतो, कारण ही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही पूर्ण आपल्या महाराष्ट्रात सांगता. तर ही वारी जी आहे, ही वारी म्हणजे एक अध्यात्माची वारी आहे. आणि जे जीवनामध्ये काही सांगितलेलं आहे, मदर अँड फादर द ग्रेट बेटर दॅन 100 टीचर. ज्या पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली, त्या सेवेच्या आधारावर देवाला त्यांनी विटेवर उभं केलं. त्या माध्यमातून या जनसेवाला या तरुणाला की आईवडिलाची सेवा करून जसं पुंडलिकारानं देव राबवला, विटेवर उभा केला, तसं तुम्हीसुद्धा आईवडिलाची सेवा करून आपल्या घरीच आईवडील पुंडलिकराय आणि विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्याच्यातच पहा. या माध्यमातून ही दळणवळण ही वारी असते. एक विचारावंसं वाटतं, मी गेल्या अनेक वर्षापासून वारी कव्हर करतोय. एक कीर्तनकार आहात आपण. एक विचार असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक गाव वारकरी जेव्हा जे गाव सोडून जातो तेव्हा मागच्या गावाची खतखत असते की घाण झाली किंवा हे झाली. प्रशासनाचं काम आहे या सगळ्या गोष्टींवर निगराणी करणं किंवा याची पडताळणी करून योग्य दिशा गावकऱ्यांचं समाधान करणं. तुम्हाला काय वाटतं, एवढा मोठा समूह जेव्हा जाईल त्यावेळेस कचरा होणं साहजिकच आहे, पण प्रशासनाने कार्यरत आहे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, प्रशासन कार्यरत आहे. कार्यरत आहे. आम्ही जागोजागी त्यानं काही नियम दिलेले आहेत. स्वच्छता राखा आणि जागोजागी संडास बाथरूमची व्यवस्था केलेली आहे. असं शासनाने सुद्धा या वारीमध्ये त्यांचे जे कर्मचारी सर्व अगदी तनामनानं सेवा करतात. आम्ही बघितलं
तर शासन या वारीमध्ये पूर्ण त्याला पाठिंबा आहे आणि सहकार्य करत आहे, तनामनाने सेवा करतात. आता ही दिंडी पुढे कोणत्या दिशेने निघाली? फलटण पासून किती अंतर आहे अजून? आता फंटोलपासून आता लागतं बरड. आता बरड जवळजवळ 15-10 किलोमीटर आहे. बरं, तुम्ही किती वर्ष झालं वारी करता? आता मी 25 वर्ष झाले. बरं, सर्वांना मी हा प्रश्न आवर्जून विचारतो की वेगळं उत्तर काहीतरी मिळावं या अपेक्षेने, की वारी केल्यानंतर तुम्हाला नेमकं भेटतं काय? ह्यापा वारी केल्यामुळं आता देव भेटल का नाही भेटल हे नाही सांगत, पण जीवनामध्ये जे काही ऊर्जा असती, जी भगवंत मिळण्याची ऊर्जा असती, काय अंगामध्ये काही आळस असती ते निघून जाते आणि माणसानं माणसाप्रमाणे कसं वागावं हे या वारीमध्ये मिळते. केवढाही मोठा माणूस जर श्रीमंत असला, खाली मात्र पोत्यावर चट्टीवर जमिनीवर झोपण्याची बसण्याची क्षमता ठेवते. तिथे कोणता खाट कोणता पलंग याची अपेक्षा करत नाही. ही फार मोठी एक त्याच्या जीवनातली एक क्रांतीची. बाबा तुमच्याकडे येतो, तुमचं वय काय आणि किती वर्ष झालं वारी करताय? माझं वय 71 आहे आणि मी वारी करतो 22 वर्षापासून. बरं, शेती वगैरे व्यवसाय गावी असेल काय? शेती माझी शेती आहे. मग मी ते कुंभार सगळं सोडून आले तुम्ही? हो, माझी वीटभट्टी आहे. मी कुंभार आहे. मग एवढ्या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये पांडुरंगाला पूर्ण असं देऊन टाकणं आणि त्या सगळे म्हणजे एक प्रकारे ते सगळे आस्था ठेवूनच हे सगळे होतं. वारी आली की असं वाटतं का कधी माहेराला निघावं. वारी आली का असं वाटतं कधी माहेराला निघावं. आणि महिन्याची वारी तर आपण करतोच आहे. जर हा व्हिडिओ पंतप्रधान आपलं मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस सर किंवा राजकीय प्रशासकीय अधिकारी पाहत असतील तर एक वारकरी म्हणून तुमची काय खतखत आहे की या वारीच्या सोहळ्यामध्ये प्रशासनाने कुठे लक्ष दिलं पाहिजे? त्यांनी भरपूर व्यवस्था केली. आम्हाला ऊर्जा मिळावी अशी त्यांनी सोय आम्हाला केलेली आहे, वाटाने केलेली आहे. त्यांच्या सेवेबद्दल आमची काही नाराजी नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा हात आहे. नक्कीच पाहायला गेलं तर काही वारकऱ्यांसोबत आपण चर्चा केली. यंदा वारकऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. एआयच्या माध्यमातून वारकऱ्यांची नोंद होतीये, परंतु या ठिकाणी वारकरी देखील या प्रशासनाच्या कार्यकारिणीवर खुश पाहायला दिसतोय. काही ठिकाणी विरोध देखील करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोच्या प्रती वेगवेगळे विरोध देखील करण्यात आले होते. पण आता मात्र वारकऱ्यांच्या मुखातून आपण जे ऐकलं की वारकऱ्यांच्या या मुखातून ऐकलं सुविधा मात्र मिळत आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुनील कातारे.